9% 5% गव्हर्मेंट बॉन्ड्सवर फेस व्हॅल्यूवर काढायचं नेहमी. फेस व्हॅल्यूवर 5% 5% उत्पन्न होईल आपलं. त्याला म्हणायचं इंटरेस्ट ॲक्रूड ऑन गव्हर्मेंट बॉन्ड्स. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन गव्हर्मेंट बॉन्ड्स. आपल्या कंपनीने सरकारचे बॉन्ड्स खरेदी केले, 5% व्याज मिळालं पाहिजे म्हणून. जेव्हा खरेदी केलं होतं त्याच किमतीला म्हणतात, जुन्या किमतीला, 5 वर्षापूर्वी खरेदी केलं असेल तर 5 वर्षापूर्वीच्या किमतीला म्हणतात फेस व्हॅल्यू. नेहमी फेस व्हॅल्यूवर काढायचा. कोणत्या किमतीवर? फेस व्हॅल्यू. तो निघते 2000. एक क्रेडिट आपल्याला आज ना उद्या मिळेल म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटवर एक क्रेडिट, तर दुसरी डेबिट. आसेट इज इक्वल टू डेबिट. सेकंड एंट्री करायची आसेटवर. आसेट इज इक्वल टू डेबिट. इंटरेस्ट ॲक्रूड ACCRUED ॲक्रूड ऑन गव्हर्मेंट बॉन्ड्स 2000. ट्रायल बॅलन्समध्ये एखाद्या पदासमोर जर पर्सेंटेज देण्यात आला असेल असा तर समजून जायचा गुप्त समायोजना, डीम्ड ॲडजस्टमेंट. आणि डीम्ड ॲडजस्टमेंटच्या सुद्धा 2 नोंदी कराव्या लागतात. जेव्हा हे आसेट भागावर आहे, गव्हर्मेंट बॉन्ड्स आसेट आहे म्हणजे आपली संपत्ती आहे. आपल्या संपत्तीवर आपल्याला व्याज मिळेल, आज ना उद्या मिळेल, कधी ना कधी मिळेल. म्हणजे आपलं उत्पन्न होईल, आपलं इन्कम होईल. इन्कम होईल म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर एक एंट्री आणि सेकंड एंट्री एक डेबिट. आसेट इज इक्वल टू डेबिट, एक डेबिट, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. नीट लक्ष ठेवायचा. ट्रायल बॅलन्समध्ये असा पर्सेंटेज दिसला तर सांगण्याची गरजच नाही. ती गुप्त समायोजना असते आणि गुप्त समायोजनेच्या 2 नोंदी. असा विचार करता आला पाहिजे की ट्रायल बॅलन्समध्ये तो डेबिट भागावर दिला आहे म्हणजे डेबिटची एंट्री डेबिटवर, आसेटवर जाईल आणि कोणत्याही आसेटवर उत्पन्न मिळते, कोणत्याही लायबिलिटीजवर द्यावं लागते. चला समोर. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आसेट 58,000. 58,000. गुडविल आसेट असते आपली. गुडविल 36,000. मोटर कार्स झालं मगाशी. डेप्रिसिएशन आकारला आहे त्याच्यावर, मोटर कारवर. सन्ड्री डेप्टर झाला आहे. इंटेरिम डिव्हिडंडसुद्धा झाला आहे, मगाशी घेतला होता इंटेरिम डिव्हिडंड. रिपेअर्स खर्चाचं पद आहे. रिपेअर्स म्हणजे खर्च. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढा, त्याच्या डेबिट भागावर लिहा रिपेअर्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर रिपेअर्स. टू रिपेअर्स. $3,000. नंतर लायबिलिटीज भागावर या.
लायबिलिटीज भागावर सन्ड्री क्रेडिटर्स गांधीबागवाल्याकडून उधारीवर खरेदी करून आणलं असेल. सन्ड्री क्रेडिटर्स 1,23,600 रिझर्व्ह फंडावर समायोजना होती. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मागील वर्षीचा प्रॉफिट असतो. प्रॉफिट किंवा बॅलन्स ऑफ प्रिव्हियस इयर, बॅलन्स ऑफ प्रिव्हियस इयर 35,400 परचेस मधूनच रिटर्न नाही, वेगळं दिलं आहे. परचेस वेगळं दिलं आहे. परचेस रिटर्न आउटवर्ड्स वेगळं दिलं आहे. लिहा. तो परचेसेस ट्रेडिंग अकाउंटमध्ये 9,60,000. मग विरुद्ध भागावर दिला आहे रिटर्न आउटवर्ड्स किंवा परचेस रिटर्न लिहा. रिटर्न आउटवर्ड्स 20,000 बाहेर काढा. 9,40,000 नंतर हा रिटर्न इनवर्ड्स आहे 28,000 आणि सेल्स दिला आहे 12,30,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर बाय सेल्स 12,30,000 मायनस सेल्स रिटर्न दिला आहे. सेल्स रिटर्न 28,000 बाहेर जातील. मायनस करा. 12,02,000 नंतर ॲडव्हर्टाइजमेंट खर्चाचं पद असते. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 नंतर ऑडिट फीस खर्चाचं पद आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑडिट फीस 4,000 नंतर कॅरिएज इनवर्ड खरेदीशी संबंधित परचेसशी संबंधित पदे ट्रेडिंग अकाउंट कॅरिएज इनवर्ड टू कॅरिएज इनवर्ड. नोट्समध्ये बघा राशी किती आहे. 15,000 नंतर वेजेस झाला, समायोजना होती. इन्शुरन्स झाला. स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक
ओपनिंग स्टॉक किती दिला आहे? ओपनिंग स्टॉक 1,90,000. 1,90,000. जनरल एक्सपेन्सेस, कोणताही एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. जनरल एक्सपेन्सेस आहेत 17,000. 6% डिबेंचर्स डिम्ड ॲडजस्टमेंट नाही, याच्यावर ॲडजस्टमेंट होती वाटते डिबेंचर्सवर. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून जास्तीचा घेतलेला पैसा वापस करावा लागेल, द्यावा लागेल. लायबिलिटीज, बँक ओव्हरड्राफ्ट 50,000. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ग्रॉस म्हणजे पेड केलेला, समायोजना होती, राईट टिक करून ठेवलं असेल. झालं. चला घ्या बेरजा. आता बोलत आहे, आईला बोलत आहे आत्या. मलाही बोलत आहे काय केलं असेल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट भागाची बेरीज येते 13,82,000. 13,82,000. ग्रॉस प्रॉफिट काढा. एक लाख 42,000. 1,42,000 ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बाय ग्रॉस प्रॉफिट. एक 1,42,000. बंद करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक 1,44,000. 1,44,000. एक समायोजना बाकी होती, 9 नंबरची समायोजना बघा. त्याच्यात म्हटलं होतं प्रोविजन फॉर टॅक्सेशन इज टू बी मेड ॲट 50% ऑन नेट प्रॉफिट. रफवर काढा, रफवर काढून ठेवायचा. नेट प्रॉफिट किती निघते ते रफवर काढा. पहिल्यांदा प्रोविजन फॉर
टॅक्सेशन, प्रोविजन फॉर टॅक्सेशन, नेट प्रॉफिट काढा. नेट प्रॉफिट निघते 13,950. त्याच्या 50% त्यानं टॅक्स देण्यासाठी ठेवा म्हणते. 13,950च्या 50% टॅक्स देण्यासाठी ठेवायला सांगितलं आहे. म्हणजे 6,975 प्रोविजन फॉर टॅक्सेशन. जो उरला त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट. जे उरेल त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट. म्हणजे तेवढाच उरेल. 50% तिकडे दिलं तर 13,950च्या 50% 6,975. समायोजना होती याच्यावर. प्रोविजन फॉर टॅक्सेशनवर समायोजना होती. समायोजनेच्या 2 नोंदी, एक डेबिट तर दुसरी क्रेडिट. आज ना उद्या टॅक्स द्यावा लागेल म्हणून लायबिलिटीज भागावरल्या प्रोविजन फॉर टॅक्सेशन. प्रोविजन फॉर टॅक्सेशन गव्हर्नमेंटला, सरकारला देण्यासाठी प्रोविजन करून ठेवून राहिलो आपण, बाजूला काढून ठेवून राहिलो आपण. प्रोविजन फॉर टॅक्सेशन 6,975. आत्ता बंद करा. ॲप्रोप्रिएशनला जो नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो त्याला म्हणायचं बॅलन्स ऑफ करंट इयर. बॅलन्स ऑफ करंट इयर. बॅलन्स ऑफ करंट इयर 6,975. 6,975 बरोबर लिहा. आता बंद करायचा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. अरे या दोन्ही एंट्र्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये पाहिजे होते. मी ॲप्रोप्रिएशनमध्ये केले आहेत. प्रॉफिट अँड लॉसमध्ये करा.
रजिस्टरची सवय नाही ना म्हणून. चला घ्या बेरीज. प्रॉफिट अँड ॲप्रोप्रिएशन अकाउंटची बेरीज येते. $42,375 42,375 बॅलन्स सी डी 8,555 8,555. स्पीडनं काढता आला पाहिजे. बेरजा घेणं हाच कठीण काम असते. ट्रान्सफर करा. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट एका मोठ्या लेख्याचा महत्त्वपूर्ण लेख्याचा बॅलन्स असल्यामुळे अंडरलाईन करून ठेवायचा. $8,555 8,555. चला घ्या बेरीज. $14,73,950 $14,73,950. बॅलन्स शीटच्या दोन्ही भागाची बेरीज सारखी यायलाच पाहिजे.